माऊली आणि मायमाऊली इंडोफिलला नमन करून आम्ही या वर्षी सुद्धा आपल्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत. एक असा विषय तो सुरक्षा विषय आपल्या आयुष्यात एक चांगला मेसेज घेऊन. आमच्या नाटकाबद्दल थोडी माहिती. आमच्या नाटकाचे कथालेखन केलेले आहे श्री अनिकेत हल्लनकर, श्री तुषार पाटील. दिग्दर्शक अनिकेत हल्लनकर, तुषार पाटील. नृत्य दिग्दर्शक केतकी तुषार पाटील आणि विशेष सहकार्य रिचा वाघ आणि कलाकार आपले नेहमीचेच 1.5 टक्क्याचे 1.5 दमडीचे सुशील राणे, श्रीराज कटावकर, स्वामी विशाल आणि मी आपल्या समोर घेऊन येत आहे एक अद्भुत असे नाट्य, द सेकंड चान्स. द सेकंड चान्स, चुकीला माफी नाही. आणि आता येत आहे आपल्या समोर असेलच. तुम्ही मला आवाज येतोय का? पहिला आवाज ओळखलं का? मला इथे येण्याची गरज का पडली कोणी सांगू शकतो काय? कोणीही सांगा. एवढी वर्ष झाले इथे ह्या प्रोग्राम होतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कार्य होतात, तरी कोणी आपण सुरक्षेचा वापर करत नाही का? आणि अशा वेळी महाभारतात श्रीकृष्ण बोललेला आहे, यदा यदा हि धर्मस्य अद्भुतानं धर्मस्य ग्लानिर्भवति भारता तदात्मनं सृजाम्यहम्. पण त्याने जेव्हा सांगितलेलं जेव्हा जेव्हा अधर्माचे प्राबल्य वाटेल तेव्हा मी दृष्टांच्या नाशासाठी येईल. मग मला इथे काय यावे लागले? जो सुरक्षेचा वापर करत नाही त्याला आयुष्यात खूप सारे चान्स देऊन बघितले, तो अजून सुद्धा सुधारलेला नाही, त्याला आज सोडणार नाहीये. कारण की माझ्या डिक्शनरी मध्ये आता एकच शब्द आहे, चुकीला माफी नाही. आणि आता अशाच काही व्यक्तींची जे की समाजातील विविध क्षेत्रातील प्रतीक आहेत, अशा व्यक्तींची मी तुम्हाला आता एक कथा सांगणार काय, दाखवणारच आहे तुम्हाला साक्षात डोळ्यांसमोर. आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही वेगवेगळ्या कार्यांमध्ये. आज इंडोफिल सारखी नामांकित कंपनी औषधाचं सर्टिफिकेट पहिल्या अटेम्प्ट मध्ये घेऊन जाते आणि आपल्या हेल्थ आणि सेफ्टीचे कार्य आपल्या लोकांपर्यंत पोहोचवते. परंतु समाजात अशा काही व्यक्ती आहेत जे आपल्या परिवाराची काळजी घेत नाही, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही, व्यसनांच्या अधीन जातात आणि आपले आयुष्य बर्बाद करतात. अशाच एका सामान्य व्यक्ती सोडा, ही तर एक आता मी तुम्हाला एका स्त्रीची कहाणी सांगणार आहे आणि ती स्त्री तुमच्या आता समोर येत आहे. बघा. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी बाहों को
नमस्कार मंडळी. ओळखलं का? केळी घ्या केळी, छोटी केळी मोठी केळी, केळी घ्या केळी, केळी घ्या केळी. शांताबाईला पाहिलं किती केळी होती. केळी घ्या केळी घ्या केळी. जोपर्यंत शांताबाई घरातून निघते तेव्हा ते एवढा तरी तिला पॅक लागतो. कारण तो पॅक जोपर्यंत पॅक आहे तोपर्यंत ती स्टेजवर असते, पब्लिक मध्ये असते. आणि जेव्हा तो पॅक संपते तेव्हा ती रोडवर येते. बघूया तिची केळी किती आहे, मला पण पाहिजे घरी न्यायला. काय शांताबाई? हो बोल की. काय ते तोंड ते लाली बिली काय आज पब्लिक मध्ये फुल फॉर्म मध्ये होती. अरे हेच तर लोकांना आवडतं. पब्लिक तर पूर्ण घेतलं तू. कशी दिली केळी मग? अरे माझ्याकडे लोकांना याच अपेक्षा होत्या. कशी दिली केळी? बघ ना कशी वाटते तुला. तू तर संपवली, मला ठेवलीच नाही. एक की देतो ना एक कशी दिली मग? 40 रुपये डझन. एवढी मग मग काय बाजारात पण तोच भाव आहे. बाजूवाल्याची काही नरम आहेत, माझी कडक आहे. अरे बाबा एवढ्या पैशामध्ये काय होणार. गुटख्याचे सोडा दारू जेव्हा मांदे होतील काय करणार बाबा या महागाई जमान्यात. अरे खरी आहे का? बघा या शांताबाईला बघा, तिला आत्ताच एक हार्ट अटॅक येऊन आलेला आहे. तिच्या परिवारामध्ये 2 मुले आहेत. आता जिथे पती वारलेले आहेत तरीही नटून पटून वावरते. ते राहू द्या, आता करू शकतो आपण. परंतु हे व्यसन माणसाला किती वाईट करून खालच्या थराला घेऊन जाऊ शकतो. ती जे दिवसा मेहनत करून कमवते ते असे हे व्यसनामध्ये पूर्णपणे ते संपून टाकते. काय करायचं अशा बाईला? तुम्ही बोलावे. हे व्यसन करणाऱ्यांना माफ करू शकतो का आपण? आज मी ठरवलेलं आहे, नो रूट कॉज नो कापा, डायरेक्ट. आणि आज तुम्हाला तर माहिती आहे माझ्या डिक्शनरीतला शब्द चुकीदार मार्गी आहे. शांताबाई तयार राहा. शांताबाई 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 गेली बघा काय अवस्था झाली तिची. आज हिला आयुष्यात जर हिने दारू सोडली असती तर हिची अवस्था झाली असती का? कधी नाही. कारण की आयुष्यात आपल्याला कधी सेकंड चान्स देत नाही. त्याच्यामुळे आपला हा चान्स हाच सेकंड चान्स म्हणून आयुष्य जगावे आणि सुरक्षेचा वापर करावा. आणि आता मी तुम्हाला आपल्या पैकी काही एखादे उदाहरण देत आहे. तेही असं तुम्हाला बघायला मिळणार आहे. इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो, आपल्याला विविध ट्रेनिंग दिले जातात, परंतु आपण हेल्मेट गॉगल या गोष्टी बायपास करतो नेहमी. या गोष्टी बायपास करताना काही लोक तर माझा दरवाजा ठोठावून रिटर्न गेलेले आहेत. मी तेव्हा झोपलेलो होतो, ती बात वेगळी आहे होतो. अशीच आता एका व्यक्तीची, एका कामगाराची मी तुम्हाला गोष्ट दाखवत आहे. आणि आज जर याने चुकी केली तर याला मी उचलणारच. बघ आपल्याला या प्लान मध्ये एक तुझा लाईन आहे, ती लाईन काढायची. ती अनवॉन्टेड आहे, तुझा काही यूज नाहीये. पण प्लान वरचं ओझं आपल्याला कधीतरी कमी करावं लागेल. त्याच्यासाठी ती काढायची आहे. तर हे परमिट आहे. परमिट मध्ये बघ खाली लिहिलेलं आहे प्रिकॉशन मध्ये काय, यूज सेफ्टी बेल्ट. आणि जर तू सेफ्टी बेल्ट नाही वापरला ना तर मग तुझा बोचा आहे आणि त्या बेल्टचा काय राहिलेला असेल ते आहे. हे परमिट घे आणि तेच काय ते काम कर. ठीक आहे हे सेफ्टी बेल्ट वाजले किती? 5:30 वाजले. जायचे टायमिंग झालं. तुला काय करायचे ते कर, मला काम पाहिजे लवकर. सेफ्टी काय पण करू. 2 मिनिटाचं काम आहे. धरून किती वाजता करायला? ठीक आहे करून घेतात लवकर. बघा या व्यक्तीला बघा, काही महिन्यापूर्वी हा उंचावरनं पडून माझ्या द्वाराकडनं परत गेलेला आहे आणि तरीही त्याला अक्कल आलेली नाही. सुरक्षेचा वापर करत नाही. सर्व त्याला सुविधा दिलेल्या आहेत, परंतु त्याने आज सेफ्टी बेल्ट घातलेला नाही.
आज याला सुद्धा माफी नाही, कारण आपला परत तोच शब्द आहे, चुकीला माफी नाही. काय झालं काय झालं काय झालं गेला काय झालं कसा कसा कुठून गेला बघितलं काय झालं आता याला काय ad देऊन पण फायदा नाहीये, कारण की याची ऍडव्हर्टायझिंग केलेला आहे. आता काय उचलूनच घेऊन जाऊ शकतात त्याला, बाकी काय नाही, कारण की आयुष्य संपलेलं आहे त्याचं, त्याला सुद्धा सेकंड चान्स नाही. आणि आता आपण पुन्हा एखाद्या तुम्हाला व्यक्तीची जी आपण नॉर्मल दैनंदिन जीवनात आपण रोड सेफ्टी बोलतो किंवा वाहतुकीचे नियम बोलतो, बाईक चालवताना हेल्मेटचा वापर, त्या सर्व गोष्टी आपण कशा प्रकारे बायपास करून असे दिवसाला सर्वात जास्त ऍक्सिडेंट मध्ये लोक मेले जातात, परंतु आपण त्याच्याकडनं काही शिकत नाही. अशी जी एक व्यक्ती आहे जी आता आपल्या समोर येत आहे, नेहमी दारू पिऊन बाईक चालवते आणि हेल्मेटचा वापर करत नाही. आज अशा व्यक्तीची गोष्ट तुम्हाला बघायची. आज जर यांनी चुकी केली तर याला सुद्धा मला उचलायचेच आहे, कारण की मी याच कारणासाठी आज इथे उतरलेलो आहे. अरे काय यार आज खूप त्याची द्यायला मला बोलले एकच चाला तर दुसरी पण बाजरी फुकट होते म्हणून प्यायला मी काय करू समजत नाही. आता डोकं गेलं कुठे आयुष्यात काय करू, घरी गेलो तर बायको नाही बाबा, पहिली आई होती, आईने ह्या कानाखाली वाजवलेली. आता हा काळ आहे तसा, पण नको जाऊ तरी कुठे जाऊ. अरे हा आयडिया, जानूला फोन लावतो मी, जानू तरी येईल भेटायला. हॅलो 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 अरे जानू, हा बोल. अरे गेली कुठे तू? मी त्या गोट्यात. अरे मग भेटायला हा वा येते, हा येते येते. अजय मी आलो ते थांब, बिल्डिंगच्या खालीच थांब, येतो. हो ठीक आहे ठीक आहे येतो. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा तुमको, न चुरा लूंगा तुमसे, दिल न छुपा दूंगा. आय लव्ह यू. नाही खरंच नाही, खरंच जाणू ना तर वाद घे. तुला माहिती आहे हा एक महिने बाळ माझे फोटोच आहे का हा ना जाणू लाज नाही उडत खोटं बोलायला. दारू बे हा ना नाही उद्याच काय द्यायचं नाही तुझं, काय द्यायचं दारू बे हा तुझा तुझा उड्यात इथं आहे दुसरा गाव घरी आहे वाट बघते मारायला. काय हेल्मेट घाल, काय नको तुझं हेल्मेट, मला हेल्मेट घालून जा, काही नको हेल्मेट. मजा निघ जा. आता माझ्या आधी बाळाचं का होणार, कोण बघणार याला? तुम्ही बघणार, तू बघणार, अरे कोण बघणार? बघा त्याच्या एका चुकीपायी तो सर्वात जास्त जिच्यावर प्रेम करायचा ती त्याची प्रेयसी, तुझ्या पोटात असलेलं बाळ, तो दुसऱ्या दिवशी तिच्याशी लग्न करणार होता, पण नशिबाने सोडा त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे आज बघा किती दुःख झालेलं आहे तिला. काय करणार अशा व्यक्तींना? काय खरोखर याने जर हेल्मेट घातला असता तर याचे आयुष्य वाचले असते काय? त्याने
जर हेल्मेट घातला असता तर आज याचे प्राण वाचले असते. कारण की आपण ऍक्सिडेंट तर वाचवू शकत नाही, परंतु त्याच्यापासून होणारे नुकसान जरूर टाळू शकतो. आपले या महिन्याची थीम तर आहेच. आपली या महिन्याची थीम आहे नो हार्म. आणि त्याच प्रकारे आता जर याला जर खरोखर याने हेल्मेट घातला असता आधी तर खरं हा वाचला असता का? याला सेकंड चान्स दिला का आयुष्याने? काय ह्याला सेकंड चान्स मिळेल का? जर याला सेकंड चान्स मिळाला असता, याने जर हेल्मेट घातले असते तर याच्या आयुष्यात काय झाले असते तुम्हीच बघा. किंवा तुम्हीही सुरक्षेचा वापर केला. जर हेल्मेट न घातल्यामुळे सुरक्षा शपथ वाचलो देवा, वाचलो मी. का वाचलो पण? अरे हा हेल्मेट होत. अरे हा हेल्मेट होत म्हणून वाचलो. यस जाणू काय काय जाणू बघा, आपण बघितलं याला सेकंड चान्स दिला आणि तीच सिच्युएशन परत आपण रिव्हर्स केलेली आहे. आणि या रिव्हर्स सिच्युएशन मध्ये त्याला हेल्मेट घेऊन त्यांनी गाडी चालवलेली आहे. त्यांनी दारू सुद्धा पिलेली नाही यावेळी, म्हणून आज त्याच्या त्या हेल्मेटमुळे प्राण वाचलेले आहेत. म्हणून आपण याच्यातलं एक बोध घेऊ शकतो नेहमी की आपल्याला हे जरी नाट्य असलं ह्याच्यात त्याला सेकंड चान्स मिळालेला आहे, परंतु खऱ्या आयुष्यात आपल्याला कधीही सेकंड चान्स मिळणार नाही. हे तर ठीक आहे, यावेळी मी यांना एक तरी सेकंड चान्स देऊ शकतो. परंतु आता समाजामध्ये एक अशी स्थिती निर्मावलेली आहे की जिथे स्त्रिया मुली जे आपल्या संसाराचे पालन पोषण करण्यासाठी घरातनं निघतात, ट्रेन मधनं बस मधनं प्रवास करतात, ऑफिसमध्ये काम करतात, अशांवर लोकांच्या नजरा वाईट पडतात. वरिष्ठांकडून त्यांचे शोषण केले जाते. अशा या स्त्रियांना काय करावे? का देवाने खरोखर यासाठी जन्म दिला आहे का यांचा? हे सुंदर देवाने प्रतिकृती बनवलेली आहे, ती फक्त यासाठीच बनवलेली आहे का देवाने? तर नाही. प्रत्येकाला आई पाहिजे, मुलगी पाहिजे, बहीण पाहिजे. मग आपण तिचे रूप तिच्यामध्ये का नाही बघू शकत? का स्त्रियांचे जगणे अवघड झालेले आहे? आपण दुसऱ्या बाकी सर्व सेफ्टीबद्दल बोलतो, वुमन सेफ्टीबद्दल कधी कोणी बोललेलं नाही. आज आपण ही वुमन सेफ्टी आणि हिची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. आज मध्ये सर्वात जास्त स्त्री सुरक्षित आहे, बाहेर कुठेही नसली तरी. म्हणून आपल्याला एक आज अशी एक दाखवत आहेत की जिथे दुसऱ्या एखाद्या आपण एक प्रतिनिधी जिथे स्त्रियांना वाईट वागणूक दिली जाते किंवा कशा प्रकारे त्यांच्यावर वाईट नजर असतात, ह्या गोष्टी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काय झालं? अरे 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 मी जातो. देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम. स्त्रीची इज्जत ह्याला का स्त्रीची अबरू? कुठे नेऊन त्याला स्त्रीच्या इज्जतीला? काय करायचं आम्ही या स्त्रियांनी? आम्ही रेल्वेने प्रवास करू नये, आम्ही ट्रेनने प्रवास करू नये, सगळीकडे मुलींचे बलात्कार होत आहेत. काय करायचं या स्त्रियांनी? मी पण कोणीतरी आई आहे, मी पण कोणीतरी बहीण आहे. काय करू मी? काय करू? बघितलं स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक केली जाते. अशा लोकांना आम्ही माझ्या जोडीला काय स्वर्गात काय नरकात सुद्धा स्थान देणार नाही. आणि ही अशी वाईट प्रवृत्ती आपल्या समाजातनं कधी दूर होईल जेव्हा आपण प्रत्येकाने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी उचलली पाहिजे. मी प्रत्येक स्त्रीला माझ्या आईचे, बहिणीचे आणि मुलीचे रूप बघेन, त्या देवीचे रूप बघेन. ही जेव्हा आपली मेंटॅलिटी होणार तेव्हा प्रत्येक स्त्री सुरक्षित होणार.
आपण इथे विविध घटना बघितलेल्या आहेत, सुरक्षेच्या दृष्टीने, स्त्रियांच्या दृष्टीने घटना बघितलेल्या आहेत. परंतु याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे. काही चांगल्या व्यक्ती आहेत, काही मी बोलतो तर 90% लोक चांगली आहेत. आणि अशाच प्रकारे अशा खूप साऱ्या जागा आहेत जिथे या स्त्रियांना किंवा जिथे सुरक्षेचा वापर बरोबर होतो. अशाच जागांपैकी एक आहे इंडोफिल इंडस्ट्रीज, ठाण्यामध्ये वसलेली. आपल्याला मी आता एक अशा प्रकारची एक स्टोरी सोडा, नाटक सोडा, ह्या लोकांनी जे एका नाट्यामार्फत प्रयत्न केलेला आहे ते नृत्यामधनं कसा काय तुमच्या समोर आणतायत त्याच्यासाठी एक फ्लॅशबॅक दाखवणार आहे. आणि आता आपण तो फ्लॅशबॅक बघणार आहोत. वुमेन सेफ्टी ॲट वर्क प्लेस हे आपला महत्वाचा मुद्दा या नाट्यात होता. तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. परंतु आपले 100% देऊन आपल्या कामामधनं दररोज 4-4 तास एक्स्ट्रा थांबून
प्रॅक्टिस केलेली आहे सर्वांनी, तो त्यांनी पोहोचवलेला आहे. धन्यवाद.